राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। मोदी आणि पवार यांच्यातील भेटीमागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र अचानक झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर जंतर मंतरवर जाऊन शरद पवारांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली होती परवाच्या दिवशी, आणि आज आपण बघतो की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला शरद पवार गेले। कारण काय घडते म्हणण्यापेक्षा शेवटी पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, ते मोदी साहेबांना कधी केव्हाही भेटू शकतात आणि कुठल्याही कामानिमित्त शेवटी काल ते जंतर मंतरवर गेले असतील, त्यांचे प्रश्न ऐकले असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती, त्यामुळे ते मोदी साहेबांना भेटू शकतात, मोदी साहेबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकतात। भेटीचा अर्थ काय होता काय त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाहीये। शरद पवार साहेब मोदीजीकडे कशा करता गेले आणि काय चर्चा आली ना तुम्हाला माहित ना मला माहित, पण खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्र आणि देशाचे की विरोधी पक्षात जरी आपण असतो तेव्हा एकामेकाची भेट घेतो। संसदेच्या अधिवेशनात साधारण भेटत असतो, आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षाचे लोक बसतो, त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि याचं काही वेगळं घ्यायची गरज नाही आहे।